शाहीबाबांच्या पावन शिर्डी नगरीत दर्शनासाठी आलेल्या भाविकांची आर्थिक लूट होत असल्याचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। मंगळवारी पहाटेच्या काकड आरतीच्या वेळी साई मंदिर परिसरातील द्वारकामाई दर्शनासाठी आलेल्या एका मुंबईतील शाही भक्ताला एका गजरा विक्रेत्याने 200 रुपयांचा गजरा चक्क 2000 रुपयांना विकून गंडा घातल्याची घटना घडली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुंबई येथील जयेंद्र मेहता नावाचे शाही भक्त दर्शनासाठी आले होते। द्वारकामाई परिसरात संजय देशमुख नावाच्या गजरे विक्रेत्याने त्यांना गाठले आणि जबरदस्तीने 200 रुपये किमतीचा गजरा चक्क 2000 रुपयांना विकला। सर, माझे नाव जयेंद्र मेहता आहे। डोंबिवलीला राहणार आहे, डोंबिवलीत आहे। मी सकाळी काकड आरतीसाठी द्वारकामाई परिसरात आलो व तिथं मी माझ्या पोरगी व पोरगाची व्हिडिओ कॉलवरती बोलत होतो। तेव्हा या गृहस्थाने मला मोगऱ्याचा माला घ्या, बाबांना पहिले माला तुमची जाईल, द्वारकामाई व चावडी समोरचं मारुती देऊळ समाधी मंदिर व गुरुस्थानाकरता मोगऱ्याचा माला दिला का तुमची पहिली जाईल। तुम्ही सिनियर आहात, तुम्ही पटकन जाऊन माला चढवून या। तर मी ते केलं। बाहेर आल्यानंतर मग तो मला लागला का 2000 झाले। मी बोलला इतके कसे काय? तर तो बोला माझा मोगरा भारी आहे, सुगंधी झाड आहे, चांगली क्वालिटी आहे, असं बोलून तो 2000 मागत होता। तर मी त्याला काय पैसे दिले नव्हते। समाधी मंदिर व गुरुस्थानाकरता मी जायला निघालो तेव्हा त्याच्याकडून मी माझा मोबाईल काढून घेतला होता। माझा मोबाईल पण त्याच्या जवळ होता व मी आपल्या संस्थांचे जे आहेत मोबाईल लोक त्याच्यामध्ये ठेवला होता। बाहेर आल्यानंतर तो मला वरच्या वर रिंग द्यायला लागला व मी इथे जे आपले सेवेकरी आहेत संस्थांचे त्यांना बोललो का आपल्या इथे असे प्रकार चालू आहेत का, हे असं लोकांना रुबाडतात भावनिक बोलून। तर ते बोलले का तुम्ही या, तुम्ही कंप्लेंट द्या व त्यांनी साहेबांचे माझे गाठभेट घालून दिले। ही कंप्लेंट करण्यामागचा एकच उद्देश होता का साईबाबा व साईबाबाच्या शिर्डीचं बदनामी होऊ नये, त्यासाठी मी कंप्लेंट केली। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मेहता यांनी तातडीने शिर्डी साई काबा संस्थांकडे याची तक्रार केली। या घटनेची माहिती मिळताच शिर्डी नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष अभय शेळके आणि स्थानिक नगरसेवक आक्रमक झाले। शेळके यांनी तातडीने संबंधित विक्रेत्याला चौकशीसाठी बोलावून घेतले। चौकशी दरम्यान भाविकाची फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाल्याने लोकप्रतिनिधींनी संताप व्यक्त केला। शिर्डीच्या प्रतिमेला तडा देणाऱ्या या कृत्याबद्दल अभय शेळके यांनी संबंधित विक्रेत्यावर शिर्डीत व्यवसाय करण्यास कायमस्वरूपी बंदी घातली आहे। त्याला सेंट मारला मोगऱ्याचा आणि दिला। तू काय जुत्या बनवतो का? मी तू दिला ना भाऊ, तू मला काय सांगू नको, मी तुला चांगलं ओळखू नये। जुत्या नको म्हणू काही पण। ए बाबा, आपण तेवढी किंमतच नाही ना। आपण आता 200 रुपयाचा नाही तर बाबा, किंमतच नाही ना। काय स्वतः इंगोण तू माग पळतो इंडत लोकांच्या मुलींना तू जाताय की तू मंदिरात माग फिरते त्यांच्या बरोबर गावातलं म्हणजे त्या दिवशी नाही काही चुका नाही। 8-10 दिवस बंद राहून जावा, पुढे येऊ दे ना। ते काय बेस शिस्त वागतात, रोडवर बसणं वगैरे, ते थोडस दोरी जाऊन ठीक आहे ना, ठीक आहे ना। फोटो काढून घ्या, या प्रकारानंतर मंदिर प्रशासनाने अशा लुटीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कडक पावले उचलण्याचे संकेत दिले असून दोषींवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे। प्रतिनिधी प्रदीप पाटील, एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी, अहिल्यानगर।